ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या दिंडोरी प्रणित मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरु परमपूज्य दादासाहेब, तुम्हा सर्वांचे श्रद्धेय स्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकऱ्यांच्या वतीने त्रिवार मुजरा. उपस्थित आपण सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, जे गुरुचरित्र आपण अनेक वर्षापासून वाचत आलेलो आहोत किंवा कदाचित ज्या गुरुचरित्राविषयी मनामध्ये प्रचंड भीती, संभ्रम, शंका, गैरसमज असे जे काही गुरुचरित्र होतं, ते कुठेतरी या 20 दिवसांच्या सानिध्यामध्ये हे गुरुचरित्र आपलं वाटायला लागलं. हे गुरुचरित्र आपल्या आयुष्याशी जोडलेलं आहे किंवा आपलंच आयुष्य ह्या गुरुचरित्राच्या माध्यमातून मांडलंय असं कुठेतरी प्रत्येकाची भावना नक्कीच झाली असेल. आणि हेच ह्या गुरुचरित्राचं महात्म्य आहे की ते आपल्याला आपल्याशी कनेक्ट करतं. आणि म्हणून हे गुरुचरित्र हा वेदासमान जो मानलेला आहे ग्रंथ, तो याच कारणासाठी की गुरूंचं जे आख्यान जे आहे हे कितीही मांडलं, कितीही सांगितलं, कितीही लिहिलं गेलं तरी सुद्धा ते कमी आहे. आणि गुरूंविषयी किती बोलावं हे याला मर्यादा नाही. प्रत्येकाला जो भावलेला गुरु आहे, अशा अनेक मोठ्या मोठ्या विभूतींनी, थोर महान संत मंडळींनी याच्याविषयी अनंत असं लिहून ठेवलेलं आहे. पण सरते शेवटी कितीही जरी केलं तरी जसे रंग जे असतात हे रंग अनंत रंग असतात, परंतु मूळ रंग तीन रंगामधून बाकी रंगांची निर्मिती होते. त्या प्रकारे हे गुरुचं जे तत्वज्ञान आहे या 2 शब्दांमध्येच एकवटलेलं आहे. आणि हे 2 शब्द विस्ताराने सांगण्याचं काम हे आपल्याला गुरुचरित्र करतं. तर मागच्या अध्यायात आपण बघितलं की त्या मातेची, त्या स्त्रीची अवस्था जी आहे ती कशा प्रकारे आता ती व्याकुळ झालेली आहे, की ज्या महाराजांच्या आशीर्वादाने तिला ती संतती लाभली होती, त्यातली एक संतती जी आहे ती त्या ठिकाणी तिला गमवावी लागली. धनुर्वाताच्या आजाराने, व्याधीने ग्रस्त होऊन तो मुलगा त्या ठिकाणी कोवळा जीव आहे 7 वर्षाचा, त्या ठिकाणी त्याचा अंत झालेला आहे. आणि हा अंत झाल्यानंतर ती आता दुःखामध्ये आहे. आणि अशा दुःखामध्ये आता महाराज तिला भेटलेले आहेत, त्या ब्रह्मचारीच्या रूपामध्ये आलेले आहेत, एका संन्यास्त्याच्या रूपामध्ये येऊन महाराजच मार्गदर्शन करते झालेत. पण आता हे महाराज मार्गदर्शन करतायत हे आपण आज म्हणू शकतो. प्रत्यक्ष ज्या वेळेला परिस्थिती असेल त्यावेळेला नक्कीच ही परिस्थिती नसेल की त्या स्त्रीची ही मानसिकता असेल की साक्षात महाराजच येऊन मला मार्गदर्शन करतायत, किंवा जे त्यांच्या सोबतची जी मंडळी आहेत त्याही लोकांना ह्याची जाणीव नसणार की महाराजच मार्गदर्शन करतायत. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं हे भाग्य आहे त्या स्त्रीपेक्षा जास्त की आपल्याला हे कळत आहे की महाराज आपल्याला मार्गदर्शन करतायत. त्यामुळे आजच्या अध्यायामध्ये पुन्हा एकदा जसं अध्याय क्रमांक 12 मध्ये सद्गुरूंनी, गुरु महाराजांनी आपल्या मातेला ज्ञान दिलं होतं आणि मातेला हे आत्मज्ञान सांगितलं होतं, त्याच प्रकारचं ज्ञान पुन्हा या मातेला आज महाराज या अध्यायाच्या निमित्ताने देणार आहेत. आणि ह्या अध्यायाच्या निमित्तानं महाराज आपल्यालाही काही गोष्टी शिकवणार आहेत, तर त्याही आपण विस्ताराने पाहणार आहोत. आपण अध्यायाला सुरुवात करूया. अतिशय सुंदर अध्याय. आणि सुरुवातीला जसं आपण सगळे अध्याय जर पाहिले पहिल्यापासूनचे, तर त्या प्रत्येक अध्यायात असं होतं की एक गोष्ट संपलेली आहे आणि मग दुसऱ्या कथेला सुरुवात होते. आणि प्रत्येक वेळेला ते नामधारक जे आहेत गंगाधर सरस्वती हे विचारणा करतात की पुढे काय झालं. परंतु हा आतापर्यंतच्या याच्यामध्ये हा पहिला अध्याय आला जिथं एक गोष्ट अर्धी आहे आणि मग पुढे त्या गोष्टीचा उत्तरार्ध जो आहे तो या ठिकाणी सांगण्यात आलाय. त्यामुळे ते सिद्ध मुनी जे आहेत त्या सिद्ध मुनी त्या नामधारकाला असं म्हणतात, सिद्ध म्हणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञाननिका तये प्रेत जननेसे. की तो जो ब्रह्मचारी आहे हा दैवी रूपच आहे आणि तो त्या ज्या मातेचा मुलगा त्या ठिकाणी मेलेला आहे तर त्या आईला
ज्ञान देण्यासाठी, उपदेश करण्यासाठी, उपदेशी ज्ञाननिका तो त्या ठिकाणी आता आलेला आहे. आणि आता तो ज्या मातेला सांगणार आहे ते मी तुला सांगतो आहे. तर हे ज्ञान जे आहे, हे ज्ञान ही अतिशय सर्वोच्च पातळी आहे. आज जे अध्यायात महाराज सांगणार आहेत, तर ते ब्रह्मचारी जो आहे तो ब्रह्मचारी मातेला म्हणतो, ब्रह्मचारी म्हणे नारीसी मूढपणे दुःख करीसी, कोण वाचला धरणीसी या संसारी सांग मज. आणि ते ब्रह्मचारी जे आहेत, ह्या ज्या 10-15 ज्या ओव्या आहेत, तर त्या ओव्या फार महत्वाच्या आहेत आणि म्हणून आपण थोड्या त्यातल्या ओव्या निवडक घेणार आहोत. की तो जो ब्रह्मचारी आहे तो त्या मातेला असं म्हणतो की तू उगाच दुःख करतेयस. या जगामध्ये कोण वाचलाय मला सांग. प्रत्येक जण या जगामध्ये जो कोणी पृथ्वीवरती जन्माला आलेला आहे, हा प्रत्येक जण मेलेला आहे इथं. त्यामुळे तू जे दुःख करतेस ते वृथा आहे किंवा व्यर्थ आहे. उपजला कोण, मेला कोण, उत्पत्ती झाली कोठून, जळात उपजे जैसा फेण, बुदबुदर आहे कोठे स्थिर. की कोण मेलाय, कोण जन्माला आलाय, कुठंच काही झालेलं नाही. उत्पत्ती झाली कोठून, कुठून त्यांची उत्पत्ती झाली आहे, याच्याबद्दल काहीही माहिती नाही. मेला कोण आहे? ते देह जे आहे तो देह मेलाय असं आपल्याला वाटतंय. जन्माला कोण आलाय? तो देह जन्माला आलाय असं वाटतंय. ज्या प्रकारे पाण्यामध्ये बुडबुडे येतात, बुडबुडा येतो, बुडबुडा जातो, पुन्हा नवीन बुडबुडा येतो. हे सगळं होत असतं. ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याचं दुःख मानण्याचं काही कारण नाही. असं महाराज त्या ठिकाणी खरं तर तिला सांगतायत. हे अतिशय महत्त्वाच्या ह्या ओव्या आहेत. ह्या समजून जर घेतल्या तर आपल्याला सेल्फ रिअलायझेशन ज्याला म्हणतो, आत्मानुभूती, की मी कोण आहे याची अनुभूती नक्की आपल्याला घेता येऊ शकते किंवा त्याच्याबद्दलचं अवेअरनेस जो आहे, थोडीशी ओळख जी आहे ती आपल्याला नक्की होऊ शकते. आणि मग महाराज असं म्हणतात की जैसा देह पंचभूती मिळवणी होय आकृती, वेगळी होता पंचभूती अव्यक्त होय देह जाण. की ज्या प्रकारे हे पंचमहाभूत ज्या वेळेला एकत्र येतात, तर त्याच्यातून हा देह निर्माण होतो. आणि ज्यावेळेला ही पंचमहाभूत परत सेपरेट होतात, पुन्हा निघून जातात त्यातनं, त्यावेळेला जो आपल्याला व्यक्त रूपात दिसलेला असतो, म्हणजे जो देह रूपामध्ये एखाद्या फॉर्म मध्ये जो आपल्याला दिसतो, तो फॉर्म जातो आणि तो देह जातो. म्हणजे गोष्ट एवढीच घडते की ही जी पंचमहाभूत जे आहेत, हे पृथ्वी तत्व, जलतत्व, वायू तत्व, अग्नितत्व आणि आकाश तत्व, ही जी 5 तत्व आहेत, ही ज्यावेळेला एकमेकांशी बॉन्ड करतात, एकत्र येतात, त्यावेळेला शरीर निर्माण होतं. ही ज्यावेळेला पुन्हा सेपरेट होतात, त्यावेळेला शरीर त्या ठिकाणावरनं निघून जातं. त्यामुळे या गोष्टींचं दुःख का आपण करावं, की जी गोष्टच अस्तित्वात नाही, असं ते मातेला त्या समजावून सांगतायत. सत्व रज तमो गुण तया भूतापासून वेगळ आली केली लक्षण होती ऐका एकचित्ते. की हे 3 गुण जे आहेत, हे 3 गुण एकत्र आलेत, हे चिकटून बसलेले आहेत एकमेकांना. सत्व रज तमो गुण तया भूतापासून वेगळ आली केली लक्षण होती एका एकचित्ते. की ही जी 3 एकत्र गुण आले होते, हे ह्यांची डिटॅचमेंट झाली आहे, म्हणजे मृत्यू आहे. अदरवाईज मृत्यू हा अस्तित्वातच नाही. आणि म्हणून तू ह्याचं दुःख करू नकोस, असं ते मातेला समजावून सांगताहेत. देवत्व होय सत्वगुण. जर एखाद्या व्यक्तीच्या मध्ये सत्वगुणांची मात्रा ही जास्ती असेल, त्याचं प्रमाण जास्ती असेल किंवा सत्वगुण अधिक असेल, तर तो देवत्व होय सत्वगुण. जो सत्वगुणी आहे, तो देवासमान समजावा. रजोगुण मनुष्य जाण. ज्याच्यामध्ये सतत इच्छा, आकांक्षा, त्याच्या डिझायर्स ह्या सतत चालू आहेत. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं पाहिजे, मला हे आवडत नाही. अशा सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, हा रजोगुण आहे. आणि हा रजोगुण म्हणजे मनुष्य जाणं. कारण माणूसच हे सगळं करतो, की मला हे हवंय आणि ते हवंय करणं. आणि दैत्यासी तमोगुण. आणि जो रागीट आहे, क्रोधित आहे, आळशी आहे, झोपाळू आहे, हे जे सगळे तमोगुणाचे जे प्रकार आहेत, तो राक्षस आहे असं समजावं. दैत्यांसी तमोगुण. दैत्यांमध्ये काय? दैत्य म्हणजे कोण? ज्याच्यामध्ये तमोगुण हा जास्ती आहे, इगो जास्ती आहे. हे जे इगोइस्टिक लोक आहेत, आळशी लोक आहेत, पटकन त्यांना रिॲक्ट होतात ते एखाद्या गोष्टींवरती. हे जे सगळे आहेत, हा तमोगुण म्हणजे दैत्यासमान आहे. गुणानुसारे कर्मे घडते. आणि जसा ह्याचा गुण असेल, त्याच्यानुसार त्याचे ऍक्शन होतात. आता हे डिटेलमध्ये सांगितलं तर खूप तुम्हाला आयुष्यामधल्या गोष्टी क्लिअर होतील, पण त्याच्यासाठी तेवढा बेस असणं आवश्यक आहे. आणि ह्या ऑनलाईनमध्ये हे सांगणं, की आपला कितपत आपण आहोत त्यासाठी तयार, की ह्या गोष्टी माहीत नसल्यामुळे आपण थोडक्यातच हे समजून घेऊ. पण आपण जे म्हणतो, की कर्मानुसार प्रारब्ध घडतं. पण हे कर्म कशाने घडतं? तर ह्या 3 गुणांवरती अवलंबून आहे. की तुमचा जसं गुण असेल, त्यानुसार तुमच्या हातातून कर्म घडतं. की तुम्ही एखाद्याला रागावणं, तुम्ही एखाद्यावर प्रेम करणं, तुम्ही पटकन कोणाला तरी, आपण म्हणतो ना केअरिंग नेचर आहे, हेल्पिंग नेचर आहे,
किंवा हा फार इगोइस्टिक माणूस आहे, ह्याच्यापासून थोडंसं लांब राहायला पाहिजे. हे जे सगळ्या गोष्टी आहेत याला म्हणायचं गुण. हा सत्व रजतम गुण. आणि ज्याच्याकडे जसं त्याचं कॉम्बिनेशन असेल, म्हणजे ते 3 गुणांचं एकत्रित होऊन जे काही मिक्सचर तयार झालंय, हे ज्याचं मिक्सचर जसं असेल त्याच्याकडनं तशा ॲक्शन घडणार आहेत, म्हणजे कर्म घडणार आहेत. आणि हे कर्म जसं घडतं त्याच्यानुसार त्याला त्याचे रिझल्ट मिळणार आहेत. तर ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो, की हे माझ्या प्रारब्धानं, काल मला ते कोणीतरी विचारलं होतं, की हे जर प्रारब्ध आहे, तर हे कर्म, हे पूर्वसंचित जे आहे, हे डिलीट करता येतं का? किंवा त्याला नष्ट करता येतं का? तर इथं त्याचं उत्तर नक्की आपल्याला मिळेल, जर समजून घेतलं तर. तर या गुणांवरती आधारित कर्म आहे, कर्मावरती आधारित फळ आहे. म्हणजे मी आंब्याचं झाड लावायचं का बाभळीचं झाड लावायचं हे माझ्या गुणांवरती अवलंबून आहे. सो मला जे आतनं इंट्युशन होतं, की नाही अरे आंब्याची झाडं खूप लावली पाहिजेत, लोकांना आंबे मिळतील. पण माझ्यामध्ये हा सत्वगुण असून सुद्धा जर रजोगुण जास्ती असेल, तर मी काय करणार, जे मी आंबे लावले ते आंबे मलाच मिळायला पाहिजे. दुसऱ्यांनी घेतले तर मला राग येणार. तर तिथे माझा तमोगुण जास्ती येणार. जर माझ्याकडे सत्वगुण असेल, म्हणजे सत्वगुण म्हणजे देव, तर मी काय म्हणणार, भरपूर आंब्याची झाडं आपण लावूया. खूप लोकांना ते खायला मिळतील. कदाचित एखादा गरीब असेल, त्याला सुद्धा त्याची भूक भागू शकेल. लावूया. मला त्यातला एकही आंबा नाही मिळाला तरी चालेल. सत्वगुण, देवत्व होय सत्वगुण. हे देवत्वाची लक्षणं आहेत. जर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही ज्या काही कृती करताय, ह्याच्यामध्ये तुम्ही त्याचे तुमची फळं जी आहेत, म्हणजे रिझल्ट जे आहेत, हे तुम्ही डिसाईड करताय. याचा अर्थ आपण मनुष्य आहे. आणि जो तमोगुणी आहे, की ह्याच्यातून कसं कोणाला त्रास होईल. काही लोक असतात बघा, आपले एखादे शेजारी असतात, आपले नातेवाईक असतात, की आपल्या रिलेटिव्हजला किंवा आपल्या शेजाऱ्याला त्रास व्हावा म्हणून मुद्दामून एखादी गोष्ट करतात. पण दाखवताना असं दाखवतात आम्ही किती चांगलं करतोय. पण इंटेन्शन काय आहे, की या गोष्टीमुळे याला त्रास व्हावा. तर हे जो आहे हा तमोगुण आहे आणि या तमोगुणामध्ये म्हणजे मला ह्याचा राग काढायचा आहे, म्हणून मी एखादी कृती करतो आणि म्हणून भगवंतांनी सुद्धा भगवद्गीतेत काय सांगितलंय, की तुम्ही काय करताय हे महत्वाचं नाही. त्या कर्मामागची जी इंटेन्शन असतात त्याच्यावरती रिझल्ट ठरतो, की तुम्हाला त्याचं पाप होणार आहे का पुण्य होणार आहे. ऍक्शन काय केली ह्याचं महत्व नाही. आणि म्हणून ते अर्जुनाला असं म्हणतो, की तू युद्ध कर आणि ह्या सगळ्यांची हत्या कर. कारण अर्जुनाला असं वाटतं, मी जर ह्या सगळ्यांना मारलं तर मला किती मोठं पाप लागेल. तेव्हा कृष्ण सांगतो, की तू हे मारतोयस कशासाठी? धर्माच्या रक्षणासाठी. कारण हे जर नाही केलं तर अधर्म माजेल. आणि म्हणून ते मारणं गरजेचं. तू ऍक्शन काय करतोयस ह्याच्यापेक्षा तुझ्या त्याच्या मागचं इंटेन्शन काय आहे? उद्दिष्ट काय आहे? हे जास्ती महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारे जेणे कर्मे आचरती. बघा आता पहिली गोष्ट, हे सगळं पंचमहाभूतांनी घडलेलं आहे. या पंचमहाभूतांमध्ये 3 गुण ऍड झाले आणि ह्या 3 गुणांच्या मिक्सचर मधनं कर्म घडली. कर्मानुसार जेणे कर्मे आचरती, सुकृत अथवा दुष्कृती, तैशीची होय फळप्राप्ती, आपुले आपण भोगावे. महाराज काय सांगतायत, की हे जे काही तुम्ही कर्म करताय, हे जे काही तुमच्याकडनं ऍक्शन होत आहेत, ती चांगली असतात अथवा वाईट असतात. आयदर ऑर, दोन पैकी एक, ब्लॅक ऑर व्हाईट, दोनच गोष्टी आहेत. तर तुम्ही जसं केलेलं असेल, ब्लॅक केलं तर ब्लॅकच तुम्हाला त्याचे म्हणजे निगेटिव्ह रिझल्ट मिळणार. आणि जर व्हाईट केलं असेल, चांगली कर्म केली असेल, सत्कर्म केली असतील, लोकांना मदत केली असेल, विदाऊट एनी एक्सपेक्टेशन, कुठलाही स्वार्थ न ठेवता तुम्ही एखाद्यांना मदत करत असाल, कुठल्याही प्रकारची मदत, छोटी असो किंवा मोठी असो, डझंट मॅटर. तर तुम्ही कुठल्याही प्रकारे समोरच्याला मदत करत असाल, दॅट इज अ सत्कृती. आणि तुम्ही इंटेन्शनली एखाद्याला त्रास व्हावा, राग यावा, दुःख व्हावं, जखम व्हावी, इजा व्हावी, अशा प्रकारचं कर्म करताय, तर ते दुष्कृती आहे. तर तुम्ही जे काही सुकृत अथवा दुष्कृत, कृत म्हणजे कर्म, सु म्हणजे चांगलं, दु म्हणजे वाईट. तर जे काही चांगलं कर्म अथवा वाईट कर्म करणार आहात, तैशीच होय फळप्राप्ती, आपुले आपण भोगावे. नो शेअरिंग. आपल्याला असं वाटतं, की आपण जे काही कर्म करू ते आपण ज्यांच्यासाठी करतोय, की माझ्या फॅमिलीच्या चांगल्यासाठी म्हणून मी एखादं वाईट काम करतोय. आपण जे काही वाईट कर्म करणार आहे ते आपल्यालाच भोगावं लागणार आहे. कोणीही त्याच्यामध्ये शेअरिंग होत नाही. म्हणून तिथं म्हटलेलं आहे, "तैशीच होय फळप्राप्ती, आपुले आपण भोगावे." सो जे काही केलेलं आहे हे आपल्याच कर्माची फळं आपण भोगत आहोत. म्हणून जे आपण इतरांना दोष देत राहतो, तुझ्यामुळे माझं असं होतं, तुझ्यामुळे तसं होतं. सो कधीतरी शांतपणे बसून आपणच विचार करायला पाहिजे, की मी माझ्या आयुष्यामध्ये सत्कर्म करतोय का दुष्कर्म जास्ती करतोय? ते जास्ती खोलात आपण जाणार नाही. जैसी गुणांची वासना, इंद्रिये तयाधीन जाणा, मायापाश वेष्टोनी गहना, सुख दुःखे लिप्त करती. खूप सुंदर ओव्या आहेत. म्हणजे ह्याच्यावरती आपण फक्त 2 तास जरी बोललो तरी अख्खं लाईफ असं उलगडून सांगितल्यासारखं होईल. परंतु ती समोरच्याची
तेवढी काय म्हणूया आपण, तीव्र इच्छाशक्ती, तेवढी प्युरिटी, ह्याही गोष्टी महत्वाच्या आहेत. जैसी गुणांची वासना, हे जे सत्व रजतम फाउंडेशन आहे, पाया आहे हा, ह्याच्यावरती सगळं लाईफ अवलंबून आहे. अख्खं आयुष्य तुमचं कसं जाणार आहे किंवा तुम्हाला हवंय कसं आयुष्य, हे सगळं ह्याच्यावर डिपेंड आहे. तर जैसी गुणांची वासना, जसं तुमचे ते आतले गुण डिमांड करणार आहे. सात्विक गुणाचा व्यक्ती काय म्हणणार आहे की मला त्रास झाला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम आहे, पण तुला दुःख नको होऊन देऊ. आणि तो डिमांड काय, त्याची डिमांड त्या सत्वगुणाची काय असणार आहे की सगळ्यांचं चांगलं हो, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे. ही संत मंडळी असं का नेहमी म्हणतात की तेव्हा सगळ्यांना चांगलं होईल, कारण ते देवत्व त्यांचं प्राप्त झालेलं असतं, ते सत्वगुणाच्याही पलीकडे गेलेले असतात किंवा सत्वगुणाचे झालेले असतात. ते असं म्हणत नाही तेव्हा पहिलं माझं चांगलं कर. पण जो रजगुणाचं मिक्सचर जास्ती आहे असा व्यक्ती काय म्हणेल, तेव्हा सगळ्यांचं भलं कर पण पहिला नंबर माझा लाव. स्वार्थ आहे मध्ये. हा दाखवतो की मी किती सत्वगुणाचा आहे, माझ्यामध्ये किती लोकांविषयी फार प्रेम आहे, पण म्हणतोय काय की पहिला नंबर माझा लाव, म्हणजे पहिला स्वार्थ आहे. सो जैसी गुणांची वासना इंद्रिये तयाधीन जाणं, ही जी पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन, ही जी 11 इंद्रिय जे दिलेली आहेत, ह्या गुणांवरती डिपेंड आहेत. आणि ह्या गुणानुसार तुमच्या मनामध्ये इच्छा निर्माण होतात. विचार करा या गोष्टींचा, कळलं तर कळलं, अदरवाईज सोडून दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आपल्या मनामध्ये ज्या ज्या प्रकारच्या इच्छा, विचार जे निर्माण होतात, हे विचार, ही इंद्रिय जी आहेत, ही या गुणांच्या वासनेवरती डिपेंड करतात. जैसी गुणाची वासना इंद्रिये तयाधीन जाणा, मायापाशी वेष्टोनी गहना, सुख दुःखे लिप्त करती. आणि मग ह्या ज्या सगळ्या गोष्टींमुळे हे जे विचार येतात, त्याच्यामुळे आपल्याला सुख आणि दुःख हे अज्ञानामध्ये येऊन आपल्याला येऊन चिकटतं. आणि मग आपल्याला असं वाटतं हे सुख म्हणजे माझं आहे किंवा हे दुःख पण माझं आहे, आणि मग मला किती त्रास होतोय. कारण मला किती त्रास होतो हे म्हणत असताना आपण अज्ञानी असतो, कारण आपल्याला माहितीच नसतं मी म्हणजे कोण आहे, कोणाला नेमका त्रास होतोय. कोणाला त्रास होतो बघा, विचार करून तुमच्या आयुष्यात आनंद आणि दुःख हे दोन्हीही जे होतं ते फक्त तुमच्या मनात होतं. तुमच्या बॉडीला काहीही घेणं देणं नाही तुम्हाला काय आनंद होतोय का दुःख होतोय. बॉडी फक्त रिॲक्ट करते, एक्सप्रेस करते ती गोष्ट, ती इमोशन जे आहे, की तुम्हाला आनंद झाल्यानंतर जे काही तुमच्या शरीराच्या माध्यमातून डोळ्यातून आनंद दिसतो, बोलण्यातून आनंद दिसतो, किंवा तुम्ही एखाद्याला कडकडून मिठी मारता, व्हॉटएव्हर जे काही ऍक्शन असेल, ही बॉडी तुमच्या विचारानुसार ही इंद्रिय काम करतात. ज्यावेळेला दुःख होतं, तुमचा इगो हर्ट होतो, त्यावेळेला तुमच्या आतमध्येच, मनामध्ये झालेल्या ह्या ऍक्शनचा रिझल्ट म्हणजे बॉडी तुमची रिॲक्ट करते, की ह्याला काहीतरी बोला, वाईट बोला, ह्याला मारा किंवा आणखीन काही व्हॉटएव्हर, जे काही तुम्हाला हर्ट झालं असेल त्यानुसार, किंवा डोळ्यातनं पाणी येतं. सो बॉडी फक्त रिॲक्शन देते. ऍक्शन सगळी मनामध्ये होते, आणि हे मन म्हणजे मी नाही, हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही, तोपर्यंत आपण अज्ञानामध्ये अडकलेलो आहोत. मायापाशे वेष्टोनी गहना, सुख दुःखे लिप्त करती. लिप्त म्हणजे जोडून टाकतात, आपल्याला त्याच्याशी जोडून टाकतात, आणि आपल्या अख्ख्या आयुष्यभर आपण ह्याच्यामध्येच अडकून जातो. सुख आणि दुःख, सुख आणि दुःख, ह्याच्या पलीकडे आपल्याला काहीच दिसत नाही. या संसार वर्तमानी उपजती जंतू कर्मानुगुणी, आपल्या आर्जवापासून सुख दुःखादी भोगती. या सृष्टीमध्ये ही जी काही आपली कर्म केलेली आहेत, ह्याच्यावरतीच माणसाचा जन्म ठरतो. उपजती जंतू कर्मानुगुणी, जंतू म्हणजे सगळे किडे वगैरे जे काही आहेत, हे त्याच्या, म्हणजे मी काल कोणाशी तरी बोलताना असंच मी म्हणलं होतं की एखाद्या व्यक्तीला प्रचंड गोड आवडत आहे, गोडावरती त्याची खूप मोहमाया आहे किंवा खूप आवड आहे त्याची, आणि ज्या वेळेला तो माणूस मरणार असेल, अगदी मृत्यूच्या दारात आहे, तर त्यावेळेला त्याची शेवटची इच्छा आहे की मला काहीतरी गोड खायचंय, आणि त्याच्या दुर्दैवाने तो त्या ठिकाणी मृत्यू पावला, त्याला काहीतरी गोड खायला मिळाले. आता ही जी गोड खाण्याची जी वासना आहे ती तशीच राहिली. सो मे बी, शक्यता आहे, ही फक्त शक्यता आहे, असंच होतं असं अजिबात नाही. पण ही जी गोड खाण्याची वासना जी अतृप्त राहिली, तर कदाचित कदाचित पुढचा जन्म त्याला माशीचा मिळेल. जी आपली माशी असते ना, छोटीशी आहे ती, जी स्वीट मार्टच्या दुकानामध्ये गोडावरती सारखं बसून गोड खाण्याची इच्छा, खाता तर येत नाही, पण गोड खाण्याची जी इच्छा अपुरी राहिलेली आहे, त्यामुळे त्याला माशीचा कदाचित जन्म मिळू शकतो. कदाचित अशा ठिकाणी तो जन्माला येईल की त्याला स्वीट मार्ट मध्ये, जिथं हे सगळं गोडाधोडाचा स्वयंपाक बनवला जातो, जेवण बनवलं जातं, पदार्थ बनवले जातात, त्या ठिकाणी त्याला काम मिळेल. अशा ठिकाणी, अशा फॅमिलीमध्ये तो जन्माला येतो, जेणेकरून ती खायची इच्छा त्याची पूर्ण होईल.
कारण जोपर्यंत हे फुलफिल होणार नाही तोपर्यंत सायकल कंप्लीट होत नाही आणि पुढे जाता येत नाही. तर हे सगळं ज्या गोष्टी आहेत, हे जी कर्म घडतात त्याच्यानुसार त्या व्यक्तीला जन्म मिळतो. या संसार वर्तमानी उपजती जंतू कर्मानुगुणी आपुल्या आर्जवा पासोनी सुख दुःखादी भोगती. सो हे सगळं आपण आपल्याच कर्माने भोगत असतो. कल्पकोटी वरुषे जास्ती असती आयुष्य दे वरुषी न सुटे कर्म तयासी मनुष्याचा कवणपाड. की ज्याला अनेक कोटी वर्ष आयुष्य दिलेलं आहे असे देव सुद्धा या कर्माच्या चक्रामध्ये अडकलेले असतात. त्यांनाही पर्याय नाही. आपण भागवत वाचलेलं असेल तर ते आपल्याला समजेल. नसेल वाचलं तर पुन्हा वाचा. देव म्हणजे कोण? ज्यांनी खूप सारे पुण्य कमवून ठेवलेत. तर त्यांना ते पुण्याचं फळ म्हणून त्यांना ते देवत्व मिळतं. मग पुन्हा ते नलिफाय झालं, झिरो झालं, की पुन्हा त्यांना मृत्यूलोकात यावं लागतं. कारण तिथे मोक्ष मिळत नाही. माणसाचा जन्म हा फक्त लिबरेशनसाठी आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. कशातनं स्वातंत्र्य हे मात्र आपल्याला कळलं पाहिजे. तर ह्या गोष्टी म्हणजे महाराज असं म्हणतात, की देवांना सुद्धा ही गोष्ट सुटली नाही. तर माणसाचा कवणपाड. माणसं तर कसला इथं थारा लागणार आहे. त्यामुळे माणसाला इथं हे भोगावंच लागणार आहे. एखादा नर देहाधीन काळ करी आपुले गुण कर्म होय अनेक गुण देहधारी येणे परी. आता हे वाक्य खूप मोठे म्हणजे या एका वाक्यावर पण आपण खूप वेळा बोलू शकतो. आणि आपल्या लाईफशी खूप जुळणाऱ्या गोष्टी आहेत. एखादा नर देहाधीन जो या देहाशी अटॅच आहे, की हे माझे हात, हे माझे पाय, हे म्हणजेच मी आहे, असा जो कोणी आहे, तयासी विकार नाना परी. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे विकार हे त्याला ऑटोमॅटिक येऊन जोडतात. त्याला काही एफर्ट्स करावे लागत नाही त्यासाठी. स्थिर नव्हे तो निर्धारी. तो कधीही स्थिर राहू शकत नाही. जसं माइंड कधीही प्युरिफाय होऊ शकत नाही. मन कधीही शुद्ध होऊ शकत नाही. आपुले पाप म्हणा. सॉरी. एखादा नर देहाधीन काळ करी आपुले गुण कर्म होय अनेक गुण देहदारी येणे परी. जो ह्या देहाशी जोडलेला आहे त्याला काळ म्हणजे टाइम, वेळ. ही वेळ आपल्या गुणांमध्ये वेळचं गणित आहे. ज्याला आपण म्हणतो ना, की वेळ आली की तुला याचं फळ मिळेल. सो प्रत्येक ह्या सायकलमध्ये आपण अडकून जातो. कर्म होय अनेक गुण देहदारी येणे परी. आणि ह्या देहाच्या माध्यमातून ही कर्म हे वाढतच राहतात. कमी होऊ शकत नाही. कारण कमी होण्यासाठी तुम्हाला ज्ञान घ्यावं लागेल. म्हणजे एखाद्या अंधाऱ्या खोलीत आपण जर गेलो आणि तिथे जर दिवे नसतील आणि तुमच्याकडे ना कुठला दिवा दिलाय, ना पणती दिली, काहीच नाही दिले आणि तुम्हाला जर तिथं चालायला सांगितलं आणि खूप सारे मध्ये अडथळे ठेवले, तर तुम्ही एका अडथळ्यातनं पडणार, परत उभं राहणार, परत जाऊन पडणार. हे चालूच राहणार आहे. जोपर्यंत तुम्हाला दिवा तिथं मिळत नाही. तुम्हाला तिथं प्रकाश येत नाही, की तुम्हाला दिसेल, की पुढे काय आहे. जोपर्यंत हा ज्ञानाचा प्रकाश आपल्यामध्ये पडत नाही तोपर्यंत हे सायकल चालूच राहणार आहे. यातनं सुटका नाही होणार. आणि त्यासाठी तो प्रकाश लावणं हे महत्वाचं आहे. आता प्रकाश पडायला किती वेळ लागतो? काहीच वेळ लागत नाही. बघा कल्पना. आपल्या एखाद्या रूम मध्ये जर खूप अंधार असेल आणि आपण म्हणलं अरे इथे प्रकाश आणला पाहिजे. आपण काय करतो? त्या खोलीतलं जे काही लाईटचं बटन असेल ते चालू करतो. जसं तुम्ही बटन दाबता विदिन सेकंद तो लाईट मध्ये प्रकाश येतो. हे प्रकाश येण्यासाठी वेळ लागतो का? मुळात अंधार म्हणजे काय? अंधाराचं अस्तित्व आहे का? तर नाहीये. जिथे प्रकाश नाही त्याला आपण अंधार म्हणतो. जिथे प्रकाश नाही तिथे आपण अंधार म्हणतो. म्हणजे अंधार असं स्वतंत्र अशी कुठली ओळख नाही. म्हणून अज्ञान असं काही जगामध्ये नसतं. जिथे ज्ञान नाही ते अज्ञान आहे. आणि म्हणून आपल्याला जर ह्यातनं सुटायचं असेल तर एकमेव मार्ग जो आहे तो म्हणजे ज्ञान. नॉलेज. तुम्हाला मी काय करतोय, माझ्याकडनं ज्या ऍक्शन्स होत आहेत त्या ऍक्शन कशा होत आहेत ह्याचं नॉलेज घेतलं की मग तुम्हाला कळेल अरे मी असं जर केलं तर मी इकडे परत पडणार आहे. कारण माझ्या हातात आता टॉर्च आलाय. मला समोर दिसतंय की अरे इथे अडथळा आहे. मी एक तर जम्प करेल किंवा साईडला ती गोष्ट घेईल आणि मग तिथनं क्रॉस करेल. मी नाही पडणार आता. कारण मला आता दिसतं आहे. आणि म्हणून ज्ञान मिळालेला माणूस, ज्याला ज्ञानाची आसक्ती राहते, तो माणूस सहजपणे परमेश्वरापर्यंत पोहोचतो. अडथळ्यांविना किंवा त्याला ते अडथळे वाटत नाहीत. तो त्याच्यावरती मात करत जातो. या कारणे ज्ञानवंत. बघा. या कारणे ज्ञानवंत संतोष न करी उपजत अथवा नरा होय मृत्यू दुःख आपणा करू नये. आणि म्हणून ज्याला हे ज्ञान कळलेलं आहे, की काय आहे हे जन्म काय, मृत्यू काय, लाईफ काय हे ज्याला कळलेलं आहे, तो ना जन्माचा आनंद व्यक्त करतो, ना मरणाचं दुःख व्यक्त करतो. कारण त्यालाही माहितीये दोन्ही खोटं आहे. जसं एखादा पिक्चर आपण बघायला जातो, शोले सारखा पिक्चर. आपण उदाहरणादाखल घेऊया, जो सगळ्यांनी बघितला असेल.
शोलेमध्ये जय वीरू कॅरेक्टर आहे आणि एक छानशी गोष्ट आहे की कसं गब्बरला मारायचं असतं, तो कसा त्रास देत असतो. आपण तो पिक्चर बघत असतो आणि सरते शेवटी मग तो एक हिरो मरतो, मग हा मरतो, तो मरतो, असं करून गब्बरही मरतो. आपल्याला दुःख होतं का? होतं ना. ज्यावेळेला आपण त्या जयवीरशी कनेक्ट झालेलो असतो ना, तो ज्यावेळेला मरतो त्यातला, त्यावेळेला काही क्षणापुरतं दुःख होतं. पण जसंही तो पिक्चर संपतो, लाईट्स बंद होतात, आपण हसत-हसत जातो. वॉव! काय मूव्ही होती. कारण आपल्याला माहितीये ते सगळं जे दाखवलेलं आहे ते खोटं आहे. प्रत्यक्षामध्ये काय अमिताभ बच्चन मेलेला नाहीये. प्रत्यक्षामध्ये तो जिवंतच आहे. पण हे चित्र उभं केलंय. म्हणजे काय तुम्हाला ह्या गोष्टींचं ज्ञान झालेलं आहे, की हा फक्त एक चित्रपट आहे आणि चित्रपट म्हणजे काय वेगवेगळे चित्र असतात. जी चित्र फास्ट मध्ये म्हणजे अतिशय जलद गतीनं पळवली जातात. पळवली म्हणजे त्या फिल्ममध्ये आणि त्यावेळेला आपल्याला मूव्हिंग पिक्चर दिसतं. आता हे खूप डिटेल आहे, त्यात फार काही जायला पण जर आपल्याला त्याचं ज्ञान असेल, की हा चित्रपट आहे, तर आपल्याला दुःख होत नाही. त्या चित्रपटामध्ये जेव्हा आपण असतो, सीरियलमध्ये ज्यावेळेला आपण एखाद्या गुंतलेला असतो, एखादी कुठलीतरी आवडीची सीरियल असेल, तर त्या कॅरेक्टरमध्ये आपण इतके गुंतलेलो असतो, की त्या कॅरेक्टरला दुःख झालं, की आपल्या डोळ्यातनं पाणी येतं. पण जशीही ती सीरियल संपते किंवा तो सीन संपतो, आपण पुढच्या क्षणी नॉर्मल झालेलो असतो. कारण आपल्याला माहिती आहे ती गोष्ट खोटी आहे. प्रत्यक्षामध्ये काही नाही, ते फक्त ॲक्टिंग करतात. म्हणून या कारणे ज्ञानवंत संतोष न करी उपजत अथवा नरा होय मृत्यू दुःख आपणा करू नये. असं हे महाराज त्या मातेला समजावून सांगतायत. जधी गर्भसंभव होता, काय दिसे आकारता, अव्यक्त दिसे व्यक्तता, सवेची होय अव्यक्त पै. की ज्यावेळेला एखादा मुलगा जन्माला येतो म्हणजे काय होतं, की जे तुम्हाला आत्तापर्यंत दिसत नव्हतं, ते या देहाच्या दीपाने दिसायला लागलं. म्हणजे आपण आपल्या घरामध्ये जेव्हा लाईट लावतो, तर लाईट लावतो म्हणजे काय इलेक्ट्रिसिटी ऑलरेडी तिथे असतेच. पण ज्यावेळेला आपण एखादं त्यातलं बटन दाबतो, त्यावेळेला ते सर्किट कंप्लीट होतं आणि तिथनं एनर्जी फ्लो होते आणि ती दिसते. मग आपण म्हणतो, "अरे लाईट आली." म्हणजे तुम्ही जोपर्यंत लाईटचं बटन ऑन करते, तोपर्यंत इलेक्ट्रिसिटी तिथे नसते का? असते की. पण ज्यावेळेला ते बटन स्विच ऑन केला जातो, त्यावेळेला ते सर्किट कंप्लीट होतं. तसंच महाराज असं म्हणतायत, की तो मुलगा जन्माला आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का ते आहे? नाही, ते अव्यक्त होतं. ते ऑलरेडी तिथे होतं. ते फक्त आता व्यक्त रूपात तुम्हाला दिसायला लागलेलं आहे. बुदबुद निगती जैसे जळी, सवेची नष्ट तात्काळी, तैसा देह सर्व काळी, स्थिर नव्हे सर्वथा. जसं तो पाण्यातला बुडबुडा, आता या क्षणी आपल्याला तो बुडबुडा म्हणून छान वाटतो आणि पुढच्या क्षणी तो फुटलेला असतो. तसं हे आयुष्य अस्थिर आहे, की आता आपल्याला वाटतं आहे, जन्माला आलाय, किती छान आनंद व्यक्त करतो आणि पुढच्या क्षणी ते संपलेले असतं. आपण त्याचं दुःख का करावं? असं महाराज त्या ठिकाणी म्हणत आहेत. जधी गर्भ प्रसव झाले, विनाशी म्हणून जाणिले, कर्मानुबंध जैसी फळे, तैसे भोगणी देहासी. की जसं त्याचे कर्म झालेले असतील त्याच्यानुसार त्याला ते फळ भोगावं लागणार आहे. कोणी मरती पूर्व वयसी, कोणी लवकर मरेल अथवा मरती वृद्धपणेसी, कोणी म्हातारा वृद्धापकाळामध्ये मरेल. आपुले अर्जिती असते ती जायची, तैसे तेणे परी घडे जाण. जसं त्यांनी अचीव्ह केलेल्या असतील गोष्टी, जसं त्याचं बॅक हिस्ट्री असेल, त्याच्यानुसार काही जण लवकर मरतील, काही जण उशिरा मरतील. बऱ्याच वेळेला आता सोपं एक उदाहरण देतो. हे सगळ्याच ठिकाणी लागू पडतं असत नाही भाग, पण बऱ्याच अंशी. मागील जन्मामध्ये त्यांनी जे काही कर्म केलेले त्यात एखाद्या वेळेला एखादी गोष्ट करण्याची त्याची इच्छा राहून गेलेली असते. सगळ्या इच्छा त्याच्या तृप्त झालेल्या असतात. पण एखादी कुठलीतरी इच्छा, एखादं काही जेवणाची असेल, रडायची असेल, व्हॉटएव्हर काही पण कुठलीही असू शकते. आणि तेवढी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला परत जन्माला यावं लागतं. तो जन्माला येतो, तेवढी इच्छा पूर्ण होते आणि तो मुलगा मरतो. तो आलाच तेवढ्यासाठी होता, की त्याचे जेवढे काही इच्छा राहिल्या होत्या तेवढ्या कंप्लीट करायच्या आणि जायचं. आपण त्याच्याशी अटॅच झालेलो असतो, कारण ते आपल्याशी कनेक्ट असतं आणि मग आपल्याला त्याचं दुःख वाटतं. म्हणून महाराज असं म्हणतात, की काही लोकं लवकर मरतात, काही लोकं त्यांचं जसं अर्जित असेल, म्हणजे त्यांनी जे काही मिळवलेलं असेल कर्मानुसार, त्याच्यानुसार काही लोकं लवकर मरतात, काही लोकं उशिरा मरतात. प्रत्येकाचं इथं कर्मानुसार घडलेलं आहे. मनुष्य देह किती वेळ ठेवायचा, हे केवळ परमेश्वराच्या हातामध्ये आहे. त्यामुळे जशी कर्म झाली असतील त्याच्यानुसार त्याला गिफ्ट मिळालेले आहेत. म्हणजे आपण जसं ते गिफ्ट व्हाउचर मिळतात बघा. आपण एखादी काही खरेदी वगैरे केली, की त्याच्यावरती गिफ्ट व्हाउचर मिळतात आणि त्याच्यावर टाईम लिमिट दिलं असतं किंवा डेडलाईन असते. या तारखेपर्यंत तुम्ही जर घेतलं तरच हे व्हॅलिड राहील. तसंच आहे, की ही परमेश्वराची कृपा जी आहे, की ज्यामुळे आपल्याला हा मनुष्य देह मिळाला आहे, हे व्हॅलिडिटी घेऊन आलेलं आहे. तेवढ्या वेळात जर तुम्हाला काही करता आलं तर वेल एंड गुड. तरच तुम्हाला त्या गिफ्ट व्हाउचरचा उपयोग होईल. जर नाही करता आलं, तर गेलं लॉसमध्ये तुम्ही. ते गिफ्ट व्हाउचर गेलं वाया तुमचं. मग परत ती सायकल चालू. तर तसं हे आपल्या कर्मानुसार आहे. मायापाश वेष्टोनी म्हणती पिता सुत जननी
कलत्र मित्र तेणे गुणे आपुले आपले आपुले आपुले म्हणती मूढ. आणि ह्या अज्ञानामध्ये गुरफटले जाऊन आपण म्हणतो हा माझा नवरा, ही माझी बायको, हा माझा मुलगा, ती माझी मुलगी, ही जे रिलेशन लावतो. कलत्र मित्र तेणे गुणी. कलत्र म्हणजे बायको, माझा मित्र, माझी मैत्रीण, माझं ते हे सगळं जे आहे आपुले आपुले म्हणती मूढ. हा मूर्ख माणूस हे सगळं म्हणतो की हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे. मुळात तोच स्वतःचा नाहीये, पण तरी सुद्धा तो असं म्हणतो की हे सगळं माझं आहे. का म्हणतो असं? कारण तो अज्ञानामध्ये असतो. तर अशा प्रकारचं खूप सारं ज्ञान आहे. तर ह्या गोष्टी खूप डिटेल आहेत आणि आपल्या आयुष्याचे पत्ते सगळे उलगडून दाखवणाऱ्या गोष्टी आहेत. पण त्यासाठीची बैठक जी आहे ती असणं अपेक्षित आहे. असं सगळ्या प्रकारचं ज्ञान त्या मातेला देतात आणि ती माता आता शेवटी बघा, मी आता जसं म्हणतोय तसंच ही गोष्ट होते की एवढं सगळं ज्ञान देऊन सुद्धा आपलं आयुष्य बदलतं का? तर नाही कारण परत ते गुणांवरतीच डिपेंड आहे. तुमच्याकडे तो गुण असेल तर तुम्हाला त्याविषयी ओढ वाटेल. तसा गुण नसेल तर एवढं साक्षात परमेश्वर त्या ठिकाणी एवढं ज्ञान देतोय, तरी सुद्धा ती माता त्यांना काय म्हणते, माता तिला तिला सगळं हे उत्तर देते की तू हे सगळं सांगतोयस वगैरे सगळं ठीक आहे, परंतु मला हे ह्यातलं काही कळत नाही. तर मग तू मला काहीतरी ह्यातनं मार्ग सांग की आणि माझा मुलगा कसा जिवंत होईल ते मला सांग. कारण हे महाराजांनीच मला वचन दिलं होतं की बाबा रे तुला शतायुषी पुत्र होईल, पूर्णायुषी पुत्र होईल, व्यवस्थित तुझं सगळं पुढचं चालेल. मग महाराजांनी असं सांगून सुद्धा हा मुलगा का मेला? प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी तरी का भजावा श्रीहरी परीस संपर्के लोह जरी सुवर्ण न होय कोण बोले. ते म्हणताय ती माता असं विचारते की जर सगळं प्रारब्धानेच घडणार असेल तर मग देवाला का भजावं? प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी तरी का भजावा श्रीहरी परीस संपर्के लोह जरी सुवर्ण न होय कोण बोले. की जर परिसराचा स्पर्श होऊन जर लोखंडाचं सोनं होणार नसेल तर मग परिसाची किंमत काय? जर हे सगळं प्रारब्ध योगानेच घडणार असेल तर मग गुरूंची सेवा करायचीच कशाला? असं ती माता एवढं सगळं ज्ञान देऊन सुद्धा ती माताच त्या महाराजांना असं विचारते, आम्ही पहिले दैवहीन म्हणून धरले श्री गुरुचरण अभय दिले नाही मरण म्हणून विश्वासलो आम्ही. की आम्ही आधीच दरिद्री होतो, म्हणजे कर्मदरिद्री, की ऑलरेडी आमची मुलं जी आहेत ती मरतच होती. त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची आता काय म्हणूया सवय म्हणूया किंवा ह्या दुःखांची जाणीव झालीच होती की आपलं नशीबच खोटं आहे. पण आम्ही गुरूंचं चरण धरलं आणि गुरूंचं चरण धरल्यानंतर त्यांनी आम्हाला अभय दिलं आणि तुमचं सगळं चांगलं होईल असं म्हटलं. मग असं जर आम्हाला कोणी धीर दिला असेल आणि साक्षात तुम्ही भगवंत आहे म्हणतात ते गुरु म्हणजे, असं जर धीर दिल्यानंतर जर तुम्ही असं म्हणणार असाल मग काय सगळंच प्रारब्धानच होणार. तर त्याला जर एखाद्या व्यक्तीला ताप आला, एखादा नरा येता ज्वर धुंडीत जाय वैद्य कर औषध घेऊन प्रतिकार सवेची करतो आरोग्यता. तर एखादा जर रोगी असेल, त्याला ताप आला असेल तर तो पटकन डॉक्टरकडे जातो, डॉक्टर त्याला औषधं देतात आणि तो ताप त्याचा जो जातो. एके समय मनुष्यासी आश्रय करते करुणेसी साह्य होय भरवसी आली आपदा परिहारी. आणि इथं काय झालंय की आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरनेच आम्हाला मारलं की ऑलरेडी आम्हाला ताप आहे, अनारोग्य आहे, म्हणजे आमची मुलं ऑलरेडी मरतायत, आमचं दुःख आहे आणि त्या दुःखातनं बाहेर जावं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्ही हे सगळं आशीर्वाद देऊन परत दुःख आहे, म्हणजे मुलगा मेलेलाच आहे, हे कसं काय करायचं? मग कशासाठी तुझं भजन करायचं किंवा कशासाठी तुझी पूजा करायची आणि तुझ्यावरती विश्वास का ठेवायचा आम्ही की तू आम्हाला सगळ्या दुःखातनं तारून नेशील? हे कुठल्या जोरावरती मी सांगू शकतो? विश्वास केला श्री गुरुसे पुत्र लाधला पूर्णायशे जरी आला मृत्यू त्याचे घेऊन जाय गुरुस्थाना. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर शेवटी हे बघा, आपण किती जरी सांगितलं तरी समोरचा शेवटी त्याला जे हवंय तेच गोष्ट सांगणार. साक्षात महाराजांनी हे आत्मज्ञान देऊन सुद्धा शेवटी ती माता त्यांच्या गुणावरतीच आहे आणि ती म्हणते ते सगळं जाऊन दे तिकडं, मला एक सांगा फक्त की तुम्ही हे म्हणजे त्या सद्गुरूंनी गुरु महाराजांनी मला हे आशीर्वचन दिलं होतं, मग त्यांच्यावर विश्वास ठेवून मी हे सगळं केलं तर माझी चूक काय? शेवटी महाराज म्हणतात जाऊन दे. ऐकोनी तियेचे वचन ओळखून भाव मन सांगे बुद्धी तीच ज्ञान उपाय यासी करी आता. शेवटी महाराज म्हणतात की ठीक आहे, आता ही काही त्या लेवलला जाऊ शकत नाही, पण तिचा जो भाव आहे, तिचं जे प्रेम आहे मुलाविषयी असेल किंवा सद्गुरूंवर जी काही तिने विश्वास ठेवलाय, शेवटी महाराज तिला असं म्हणतात की ठीक आहे, तू गुरुचरणांवरती विश्वास ठेवून हे केलं होतं ना, तर एक काम करते, तुझ्या मुलाचा देह जो आहे, डेड बॉडी जी आहे ती महाराजांच्या चरणावरती घेऊन जा आणि त्यांनाच हे सगळं विचार. असं तो जो ब्रह्मचारी आलेला आहे तो त्या ठिकाणी तिला सांगतो. आणि मग त्यांचं ऐकून ते आई वडील जे दोघे आहेत त्या मुलाचा देह घेऊन महाराजांच्या ठिकाणी म्हणजे औदुंबराच्या ठिकाणी त्या ठिकाणी येतात
आणि ही सगळी जी लोक असतात हे सगळे तिला समजावत असतात की असं करू नकोस. तेही त्यांच्यासोबत जातात की किती वेळ हे असं ठेवणार आहे. मुलाचा मृत्यू होऊन पण बराच वेळ झालेला आहे, तर तू कृपया त्याचा उत्तरविधी जो आहे तो तू करावा. परंतु ही काही ऐकत नाही आणि ती त्या महाराजांच्या गुरुचरणांशी जाते औदुंबराच्या ठिकाणी आणि तिथे जाऊन स्वतःचं डोकं आपटून ते दुःख जे आहे ती व्यक्त करत असते की तुमच्यावरती मी विश्वास ठेवून हे सगळं केलं आणि तुम्ही असं का माझ्या आयुष्यात घडवलं. जेथे होत्या गुरुपादुका आपळी शिरते बालिका रुधिरे भरल्या त्या पादुका आक्रोशे रडे ती नारी. रुधिर म्हणजे रक्त. ती इतक्या जोरजोराने त्या पादुकांवरती डोकं आपटून तिचं दुःख जे आहे ते व्यक्त करायला लागली की त्या पादुकांना रक्ताचा अभिषेक झाला. म्हणजे एवढं रक्त तिथनं व्हायला लागलं. रुधिरे भरल्या त्या पादुका. त्या पादुका ज्या आहेत त्या रक्ताने भरून गेलेल्या आहेत. अत्यंत दुःखी आणि हे सगळं दृश्य बघून म्हणजे त्या तिच्या पतीला सुद्धा जे तिच्या सोबत आलेले गावातली लोक आहेत त्यांना सुद्धा दुःख होतंय की म्हणजे लॉजिकली बघितलं तर त्या बाईचं पण बरोबर आहे की तिला ऑलरेडी त्रास होता आणि त्या त्रासातनं महाराजांच्यामुळे तिला ते पुत्र झाला आणि परत तो मेलेला आहे. त्यामुळे तिचं दुःखही बरोबर आहे. पण शेवटी व्यवहार आहे. कसं हिला समजावं? त्यामुळे सगळे लोक चिंताक्रांत होते की हिला कशा प्रकारे सांगावं आणि खूप आग्रह करतात ते तिला की दे आमच्याकडे तो देह, आपण त्याचा अंत्यसंस्कार करू. रात्र होत आलेली आहे, संध्याकाळ झाली आहे, इथं चोरांची भीती आहे, एखादं हिंस्त्र श्वापद आलं, आपण जंगलामध्ये आहोत. आणि त्यावेळेला नरसोबाची वाडी काही एवढ्या डेव्हलप नाहीये. त्यामुळे अगदी नदी काठी हे सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ते सगळे तिला ह्या हर प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत. पण ती म्हणली की जर तुम्हाला हे करायचं असेल तर माझ्या सहित करा, मलाही तिथं तुम्ही हे करा. आणि अर्थात जिवंत माणसाला जाळणं किंवा जिवंत माणसाला मारणं हे काही कुठल्या ह्याच्यात उचित नाही. त्यामुळे सगळे लोक हतबल झाले होते की कसं करावं हिला आणि काय जाऊन सांगावं हिला. शेवटी म्हणले जाऊन दे, आपण आपलं जावं कारण आपली सेफ्टी पण महत्वाची आहे. राहून दे इथं रात्रभर यांना. उद्या सकाळी जेव्हा त्या डेड बॉडीला वास यायला लागेल त्यावेळेला ती स्वतःहून आपल्याकडे देईल आणि मग आपण ह्या ठिकाणावरनं जाऊया. त्यामुळे असं सगळं म्हणून शेवटी ती लोक जी आहेत ती त्या ठिकाणावरनं निघून जातात. काही केलिया नेदी प्रेत आपण असावे जाळा म्हणत पोटी बांधून प्रेत लोळत असे पादुकांवर. ती फक्त आक्रोश करत असते त्या पादुकांना घट्ट मिठी मारून की तुम्हाला न्यायचं असेल तर माझ्या सहित न्या. आणि तिने ते स्वतःच्या पाठीला त्या बाळाला बांधलेलं आहे. त्यामुळे कोणाला घेताही येत नाही. त्यामुळे सगळे जे लोक आहेत ते शेवटी कंटाळतात आणि त्या ठिकाणावरनं निघून जातात की बाबा उद्या आपण पुन्हा सकाळी येऊया. आणि पुन्हा त्याची परिस्थिती बघितल्यानंतर ती आईच जी आहे ती स्वतःहून त्या बालकाला देईल असं म्हणून ते त्या ठिकाणी निघून जातात. आणि निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करती जनक जननी तीन याम होता रजनी झोप आली ती असे. म्हणजे कालच्याही दिवशी त्यांना झोप आली नव्हती ज्याला हा सगळा प्रसंग घडला आणि आता ते वाडीला आलेले शिरोळवरनं वाडीला आले आहेत. तर तिथं आल्यानंतर सुद्धा या सगळ्या दुःखामुळे तिला झोप लागत नाही आणि रात्रीच्या प्रहरामध्ये शेवटच्या प्रहरामध्ये म्हणजे साधारण 12 ते 3 या कालावधीमध्ये तिला झोप लागते आणि झोप लागल्यामध्ये स्वप्नामध्ये देखतसे सुषुप्तीत जटाधारी भस्मोद्दुलित व्याघ्र चर्मे परिधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी. आणि अचानक एक संन्यासी किंवा एक यती जो आहे तो तिच्या समोर त्या स्वप्नामध्ये तिला दिसतो की ज्यांनी वाघाचं कातडं पांघरलेलं आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षच्या माळा आहेत आणि संपूर्ण भस्म लावलेलं आहे आणि हातामध्ये त्रिशूळ घेऊन योगदंड धरून तो त्या ठिकाणी औदुंबराच्या ठिकाणी आलेला आहे. आणि तो यती जो आहे तो त्या मातेला विचारतो की तू का रडतीयस आणि आमच्यावरती का राग धरतीयस. आक्रोशनी का हो शोक करती सती आक्रोशनी आम्हावरी. का एवढं दुःख व्यक्त करतेस आणि आमच्यावरती राग का व्यक्त करतेस. काय झालंय तुझ्या मुलाला, बघू बरं काय झालंय. आणि असं म्हणून आम्ही तुला त्याचं रक्षण करतो असं म्हणून त्या मातेला ते विचारत आहेत. आणि त्यांनी हातातलं भस्म काढलं आणि त्या मुलाला त्या प्रेताला जे आहे त्या प्रेताला लावलं. हे सगळं स्वप्नामध्ये चालू आहे. सगळ्या अंगावरती त्यांनी भस्म जे आहे ते त्या ठिकाणी टाकलं आणि त्यांना म्हणत आईला सांगितलं, त्या मातेला सांगितलं काही काळजी करू नको. काय ते फक्त प्राण तर गेला होता ना, प्राण म्हणजे वायू आहे. त्यामुळे आपण जे पंचप्राण म्हणतो त्यातून हे पंचप्राण तर फक्त निघून गेलेत ना, हे वायू तत्व आहे, मी परत वायू तत्व त्याच्यामध्ये टाकलंय, काही झालेलं नाही त्याला. असं म्हणून ते त्या मुलाला ते भस्म लावतात आणि तो मुलगा त्या ठिकाणी शुद्धीवर येतो. प्राण म्हणे वायू जाण बाहेर गेला निघून घातला मागुती आणून पुत्र तुझा जिवंत होय. बघ तुझा मुलगा जिवंत आहे असं म्हणून ते जे आहेत ते त्या ठिकाणी त्या मातेला हे सांगतायत. आणि ते झाल्यानंतर अचानक तो मुलगा जागा होतो, उठून बसतो आणि हे सगळं ती स्वप्नामध्ये हे सगळं बघत असते. आणि हे सगळं बघितल्यामुळे तो मुलगा जसाही जागा होतो तर ती भीतीने तिला जाग येते. आता ती जागी झालीये, डोळे उघडलेत.
इतुके देखुनी भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपण कैसी भ्रांत पडिले असे प्रेतेवरी. बघा, जी आई इतक्या वेळ भांडतीये, की माझ्या मुलाला असं कसं नेलं? कसं झालं? मी नाही सोडणार. मी महाराजांच्या पादुकांवर इतकं तिने डोकं आपटून रक्तबंबाळ झाली सगळे. एवढं दुःख व्यक्त करते आणि आता स्वप्नामध्ये जर तिने बघितलंय, की महाराजांनी त्या मुलाला जिवंत केलंय, तर खरं तर आनंद वाटायला पाहिजे. मानवी मनाचे जे कंगोरे आहेत, मानवी मन कसं विचित्र आहे, ह्याचं वर्णन हे गुरुचरित्र आपल्याला करतं, की जी आई याच गोष्टीसाठी अट्टहास करत होती, की माझा मुलगा जिवंत व्हावा. आता महाराजांनी तो जिवंत केला असं तिला स्वप्नात जेव्हा दिसतंय, ती भयभीत झालेली आहे. देखोनी भयचकित म्हणजे भीतीने तिला की असं कसं झालं आणि मी काय बघितलं? कारण ती जे स्वप्नामध्ये आपल्याला बघितल्यानंतर आपल्याला ते त्यावेळेसाठी ते स्वप्न खरंच दिसत असतं. आणि जशी जाग येते, तेवढ्या त्या वेळेमध्ये आपण त्याच फेजमध्ये असतो. त्यामुळे ती अतिशय भयचकित होऊन ती बघते, की काय झालं? मला काय भास झाला का काय? अशा त्या सगळ्या हे असते. पण आता खरं तर आनंदाने तिने उड्या मारायला पाहिजेत, की कदाचित माझा मुलगा जिवंत झालाय. पण तसं नाही होत. इतुके जे का वसले आपुले म्हणे, तैसेच दिसे निद्रा स्वप्नी, कैचा देव नृसिंह मुनी, भ्रांती आपणा लागलीसे. की जे काही मी मनात विचार करते म्हणून मला असं स्वप्न पडलं असेल, असं काही झालेलंच नाही असं त्या मातेला वाटतं. आणि माझंच प्रारब्ध, माझंच नशीब खोटं आहे. त्यामुळे देवाला मी बोल लावून काय करायचं? असं तिला त्यावेळेला वाटतं. ज्यावेळेला हे स्वप्नामध्ये ती सगळं ही गोष्टी बघते. येणेपरी चिंता करीत, तव प्रेतासी झाले चित्त, की आता ते प्रत्यक्ष झालंय असं ती विचार करते आहे. आता हा फक्त काही सेकंदाचा भाग आहे. असं नाही की खूप वेळ ती चिंता करत बसली. जसं ही स्वप्नातनं जागी झाली, "अरे काय माझंच नशीब असेल, मी जे मनात विचार करते तेच घडलं असेल." असं सगळं वाटत असतानाच तो मुलगा जो आहे, त्याच्यामध्ये चैतन्य येतं आणि तो उठून बसतो. येणेपरी चिंता करीत, तव प्रेतासी झाले चित्त, सर्वांग ही उष्ण होतं, सर्व संधी जीवा आला. आणि त्याचं शरीर जे आहे ते गरम लागायला लागतं. कारण माणूस मेल्यानंतर थंड पडतं शरीर. आता ते पुन्हा त्याचं शरीर जे आहे ते गरम वाटायला लागलं आणि आता त्या आईला भीती वाटायला लागली आई-वडिलांना. बघा काय म्हटलंय. म्हणे प्रेता काय झाले किंवा भूत संचारले, मनी भय उपजले, ठेवी काढून दूर परते. जे मूल तिच्या पाठीला तिने बांधलं होतं, ते मूल आता जागं झालंय आणि ती भयभीत झालेली आहे, की हे भूतप्रेत आलं का काय ह्याच्यातनं आणि म्हणून तिने पटकन सोडून दिलं त्याच्यापासून. ती त्या त्या बाळापासनं दूर झालेली आहे. ज्या बाळाला तिने कवटाळून धरलं होतं आणि महाराजांना बोल लावत होती, "महाराज तुम्ही याला वाचवा" आणि असं कसं केलं? आता तो मुलगा जिवंत झालाय, तर तिला भीती वाटते का हे भूतप्रेत वगैरे आहे का? भूत संचारलं का ह्याच्यामध्ये? आणि म्हणून तिने ते बाजूला काढून दूर परते, दूर ठेवून दिलं त्या बाळाला. हीच आई होती ना काही वेळापूर्वी महाराजांशी भांडण करणारी. तर जेव्हा तो मुलगा जागा झालाय हीच आई आहे, जिने त्याच बाळाला दूर केलंय. म्हणून महाराज म्हणले होते, "काय तुम्ही आई, मुलगा, मित्र ही नाती घेताय? वेळ आली की सगळे बदलतात." आता हीच आई त्या मुलाला दूर करते कारण तिला भीती वाटते ह्याच्यात काय भूतबीत संचारलं का काय? सर्व चालू आहे. रुदन करीतसे ते वेळी आला कुमार मातेजवळी स्तन घालिता मुखकमळे क्षीर निघे 32 दारा. पण तो जो मुलगा आहे, हा मुलगा त्याच्यामध्ये तो परत जिवंत झाल्यामुळे तो म्हणला, "आई, मला खूप भूक लागलेली आहे. मला काहीतरी खायला दे." आणि त्या मातेने त्या बाळाला अतिशय प्रेमाने त्या आपल्या स्तनाला कवटाळलं आणि तिच्याही स्तनामध्ये वय वर्ष मुलाचं 7-8 आहे. इतक्या वर्षानंतर ह्या गोष्टी घडतायत. पण शेवटी मातृत्व याला लिमिट नाहीये. कारण हे बियॉन्ड द लिमिट असतं सगळ्या गोष्टी. हे जे प्रेम आहे, हे अनकंडिशनल लव्ह आहे. निस्वार्थी प्रेम आहे आईचं मुलाशी. आणि त्यामुळे त्या आईला तो पाना फुटतो आणि त्याची त्या मुलाची तहान भागते. संतोष भय होऊनी तिसी. बघा दोन्ही आहे. संतोष भय, आनंद आणि भीती होऊन तिसी संदेह वाटे मानसी कडे घेऊन बाळकासी गेली आपल्या पतीजवळी. आणि तिने त्या बाळाला घेतलं आणि तिच्या मनात शंका होती की काय आहे हे? कारण मेलेला माणूस जिवंत होणं हे साधी गोष्ट नाही. त्यामुळे तिला भीती पण वाटली आणि आनंद पण झाला आणि तिने ते बाळ घेऊन त्या मुलाला घेऊन त्याच्या नवऱ्याजवळ गेले आणि तिला त्या नवऱ्याला उठवलं आणि त्यांना सांगितलं, "अहो बघा हे काय झालंय आणि आपला मुलगा जिवंत झालेला आहे." हे सगळं बघून तो नवरा जो आहे तो म्हणतो, "ही सगळी महाराजांचीच कृपा आहे. हे सगळं महाराजांची लीला आहे आणि महाराजांच्या चरणाशी लीन होतात. म्हणून दाम्पत्य दोघे जाणा करुणी औदुंबर प्रदक्षिणा
साष्टांग नमुनी चरणा नाना परिस्तोत्रे करते. आणि म्हणून ते अतिशय आनंदाने महाराजांच्या चरणाशी लीन होतात आणि महाराजांचे गुणगान गातात. मग नदीतलं पाणी आणतात, नदीतल्या पाण्याने ते सगळे रक्ताने माखलेली जी पादुका असतात त्या सगळ्या त्या स्वच्छ करतात आणि महाराजांची त्या औदुंबराच्या ठिकाणी औदुंबराची ते त्या ठिकाणी पूजा करतात आणि महाराजांची माफी मागतात. महाराज, आम्ही तुम्हाला खूप काही बोललो, पण तुम्ही तर अशक्य ते शक्य करणारे आहात. महाराजांचं कॅरेक्टर समजून घ्या. तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी, अशक्य तू ते वर्णावयासी, क्षमा करणे स्वामिया. की तुझ्यासाठी अशक्य काय आहे आणि आम्ही बिचारे पामर तुला एवढे बोल लावले त्याबद्दल आम्हाला तू क्षमा करावी. आणि असं म्हणून ते आई वडील जे आहेत ते स्वतःही स्नान करतात, मुलालाही स्नान घालतात, महाराजांची पूजा वगैरे सगळं बांधतात. आणि हे सगळं होताना रात्र संपते, सकाळचा प्रहर होतो, सूर्योदय होतो. ती सगळी गावातली जी लोक ती रात्री यांना सोडून गेली ती सगळी येतात आणि ते बघतात तर काय, तो मुलगा जिवंत झालेला आहे. सगळ्यांनाच आनंद होतो आणि महाराजांचे गुणगान सगळे जण गातायत की महाराजांनी ह्या मेलेल्या मुलाला सुद्धा जिवंत केले. तव देखती कुमारासे विस्मय झाला सकळिकांचे, समाधान करती हर्षी महा आनंद वर्तला. ही जे सगळे गावातली मंडळी आहेत त्यांना सुद्धा अत्यंत आनंद झाला की ही जी माता आहे तिच्या भक्तीवरती महाराज प्रसन्न झालेत आणि त्या प्रसन्न होऊन महाराजांनी त्या मुलाला जिवंत केलेले. ऐसा गुरुस्थान महिमा अखिल लोक लाधले कामा, एकेकांची सांगता महिमा विस्तार होईल बहुकथा. असं हे गुरूंचं जे स्थान आहे नृसिंहवाडी, त्याचं महात्म्य किती वर्णावं. इथे जो जो आला त्या प्रत्येकाची इच्छा महाराजांनी पूर्ण केलेली आहे. म्हणून ह्याचा जर विस्तार करायचा म्हणला, प्रत्येक गोष्ट जर सांगायची म्हणली तर हे गुरुचरित्र अथांग होऊन जाईल. आणि म्हणून या ठिकाणी थांबतो आहे असं ते सिद्धमुनी ते सांगतात. सगळ्या प्रकारची प्राप्ती, कुठलेही तुमचे प्रश्न असू द्या, ह्या सगळ्या दुःखांची समाप्ती ह्या नरसोबाच्या वाडीच्या ठिकाणी तुमची होईल. भाव असावा आपुले मनी, पूजा करावी श्री गुरुचरणी, जो जी वांसना ज्याचे मनी त्वरित होय परियसा. मनामध्ये शुद्ध भाव ठेवा, मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि अशा भक्ताला त्याच्या मनामध्ये जी काही इच्छा आकांक्षा असेल ती सगळी ह्या गुरुचरणांच्या ठिकाणी नक्की पूर्ण होईल. आणि महाराज जे आहे ह्या औदुंबराच्या ठिकाणीच महाराजांचं वास्तव्य आहे. त्यामुळे तुम्ही हे सत्य माना आणि सत्य मानून तुमच्या ज्या काही मनोकामना असतील त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी सेवा करा. हा औदुंबर जो आहे हा प्रत्यक्ष कल्पतरू आहे. त्यामुळे हा औदुंबराच्या ठिकाणी तुम्ही नक्की सेवा करा. तया नाव कल्पतरू प्रत्यक्ष जाणा औदुंबरू, जे जे मनी इच्छिती नरू साध्य होय परियेसा. किती वर्णू तेथील महिमा, सांगता अशक्य असे आम्हा, श्री गुरु सरस्वती नामा प्रख्यात असे परियेसा. ह्या स्थानाचं महात्म्य आणखीन किती वर्ण करू, हे अशक्य आहे. या स्थानाचं महात्म्य वर्णन करणं, सद्गुरूंचं गुरु महाराजांचं वर्णन करणं हे अशक्य आहे. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी एक श्रद्धेने किंवा एक विश्वासाने या ठिकाणी सेवा उपासना करा असं ते नामधारकालाही सांगतात आणि नामधारकाच्या माध्यमातून आपल्यालाही सांगतायत. गंगाधराचा नंदन, गंगाधराचा मुलगा तुम्हाला सांगतोय, सांगे गुरुचरित्र विस्तारोन, भक्तिपूर्वक ऐकती जे जन सकला अभिष्टे बाबती. जो अतिशय मन लावून हे गुरुचरित्र वाचत असेल, इकडे तिकडे गप्पा मारत कोणाशी तिथे घरामध्ये गप्पा मारत हे जर गुरुचरित्र वाचणार असाल, गुरुचरित्राची पोथी समोर ठेवून वाचताय तुम्ही पण लक्ष आजूबाजूला देऊन जर वाचणार असाल तर असं काही घडणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये. म्हणून भक्तिपूर्वक जे ऐकती सकळा भिष्टे पावती, म्हणून सरस्वती गंगाधर सदा श्री गुरुचरणी स्थिर, उतरवी पैल पार इह सौख्य प्रगती. आणि म्हणून हा गंगाधराचा अनुज जो आहे, गंगाधराचा मुलगा सरस्वती गंगाधर जो आहे तो लीन आहे. कारण इथेच त्याला पारमार्थिक आणि ऐहिक जगतामधील सगळ्या गोष्टींची इथे प्राप्तता होणार आहे. आणि अशा प्रकारे हा अध्याय या ठिकाणी संपन्न केला आणि कालची गोष्ट या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे तो आत्मज्ञानाचा भाग आपण थोडासा बाजूला ठेवूया. खूप गहन आहे पण खूप महत्वाचा आहे. त्यामुळे यथावकाश आपण आपल्या पद्धतीने तो समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि सांगायला गेलो तर खूप मोठा विस्तार होईल, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. पण पुढचा जो कथा भाग आहे त्या मातेचा, की ज्या वेळेला अख्खं जग, तुमच्या आजूबाजूचं जे काही तुमचं जग आहे, तुमचे नातेवाईक, मित्र परिवार, अन्य सगळी जी लोक आहेत, परिस्थिती, ही सगळी ज्या वेळेला तुमच्या विरोधात असते की तुझ्या आयुष्यात हे होणार नाही, तुला हे जमणार नाही, तू हे करूच शकत नाही, असं कसं शक्य होईल, हे तर अगेन्स्ट द लॉ आहे. किंवा हे म्हणजे एखादा व्याधीने ग्रस्त असेल, एखाद्या तुम्हाला ऍडमिशन कुठे घ्यायची आणि ते ऍडमिशन होणंच शक्य नाही कारण तुमचे मार्क्स खूप कमी आहेत. कुठल्याही कंडिशन की जे
लॉजिकच्या पलीकडे आहे की नाही हे होऊ शकत नाही. आणि त्यावेळेला संपूर्ण जग ह्या बुद्धीवरती आधारित आहे. हे सगळं जग, ही परिस्थिती, ही माणसं, अगदी तुमच्या जीवाभावाची माणसं, ती सुद्धा तुम्हाला हे सांगत राहणार आहे की ही गोष्ट अशक्य आहे. पण जर तुमचा सेल्फ बिलीफ, आत्मविश्वास जर जागा असेल, तुमच्या सद्गुरूंशी तुम्ही लीन असाल, त्या स्त्रीचा पती सहित सगळे जे लोक आहेत, ही सगळीच लोक त्या स्त्रीला सांगतायत की अगं ठीक आहे, आता झालंय, मेलाय मुलगा, आता त्याचं उत्तर क्रिया करणं आहे. ती म्हणे असं होऊच शकत नाही. महाराजांनी मला शब्द दिलाय की तुला पूर्ण आयुष्य मुलगा होणार आहे. मग तो मेलाच कसा? मी नाही जाऊन देणार तुम्हाला. मी त्या मुलाला घेऊनच देऊन देणार नाही. ती सगळ्या जगाशी भांडतीये. हा आत्मविश्वास जो आहे ना, हा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. जर हा आत्मविश्वास लूज झाला आणि जर आपण परिस्थितीला शरण आलो, जे आपल्या विरुद्ध म्हणजे ही गोष्ट होऊ शकत नाही, कसं होणार? तुला हे जमणारच नाही. तू कुठं एवढं म्हणजे एवढी हुशार थोडी आहे, तुला एवढे मार्क्स मिळाला. असं कितीतरी गोष्टी असतात आयुष्यामध्ये. किंवा एखादा जॉब असेल, तुला मिळूच शकत नाही. कितीतरी तिथं कॉम्पिटिशन खूप मोठी आहे. तू तर एकदम सामान्य. अशा कितीतरी गोष्टी आयुष्यामध्ये असतात. त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास दृढ असेल, की येस हे होणारच. माझे महाराज जर माझ्या पाठीशी आहेत, तर का नाही होऊ शकत? माझे महाराजांना अशक्य असं काय आहे या जगामध्ये? हा जो सेल्फ बिलीफ आहे, हा जर स्ट्रॉंग असेल आणि तो प्रत्येक क्षणी असला पाहिजे. हे फक्त लोकांना दाखवण्यापुरतं जर तो असेल, तर डेफिनेटली तुमची कामं नाही होणार. हा इतका जागृत पाहिजे, की तुमचं मनही ज्यावेळेला तुमच्या विरोधात जातं आणि हे होऊ शकत नाही असं तुम्हाला पटवून द्यायच्या मागे असतं, त्यावेळेला त्या मनाशी सुद्धा भांडून त्याला हे सांगावं लागेल, की येस हे व्हायलाच पाहिजे, होणारच. हा जर आत्मविश्वास तुमचा दृढ असेल, महाराजांशी तुम्ही प्रामाणिक असाल, तर एनिथिंग कॅन हॅपन. काहीही होऊ शकतं. अशक्य वाटणारी गोष्ट. म्हणून महाराज म्हणले, काय स्वप्नामध्ये येऊन म्हणले, "काय झालंय त्याला फक्त? प्राण तर गेलाय, वायू तर गेलाय. मी परत वायू भरतो, परत जिवंत होईल." महाराजांसाठी इतकी सिंपल आहे ती गोष्ट. जी आपल्याला खूप अशक्य वाटणारी गोष्ट आहे. महाराज म्हणतात, "काय झालंय? फक्त एवढं तर झालंय ना." इट्स व्हेरी सिंपल. हे महाराज आहे. म्हणून विश्वास कुठे ठेवावा? गुरु कोणाला म्हणावं? खूपदा आपल्या आयुष्यात आपण केंद्रामध्ये सेवा करतो किंवा आपण ज्या कुठल्या सद्गुरूंच्या चरणी असो, त्या मठामध्ये जातो किंवा एखाद्या धार्मिक स्थळी जातो, देवालयात जातो. अनेक ठिकाणी आपण जात असतो किंवा सत्संगामध्ये जातो. गुरु कोण असतो? आपण काय होतं, आपण फॉलोअर्स जास्ती होतो. कोणीतरी आपल्याला एक आदेश देणारा असतो आणि त्याच्या मागे-मागे आपण धावतो. तो सांगेल तशी सेवा करायची. तो सांगेल तसं करायचं. अशा भावनेतून आपण सेवा करत असतो. गुरु कोणाला म्हणायचा? जो व्यक्ती तुमच्यातील तत्वांना जाणून, त्याला प्रकाशित करून तुम्हाला स्वतःची वेगळ्या पद्धतीने ओळख करून देतो, तो असतो गुरु. आणि जो तुमचा वापर करून घेतो, तुमच्या शारीरिक शक्तीचा, मानसिक शक्तीचा, भावनिक शक्तीचा, आध्यात्मिक शक्तीचा, कुठल्याही प्रकारे. तुमचा वापर करून फक्त संख्यात्मक ती गोष्ट होण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि स्वतःचा स्वार्थ त्याच्यातून साधत असतो. ह्याच्या सानिध्यात तुम्ही कितीही वर्षानुवर्ष राहिलात, तरी तुमची प्रगती शून्य. म्हणजे 10 वर्षानंतर जर तुम्ही स्वतःचा आलेख मांडायला गेलात, की 10 वर्षानंतर मी ह्या व्यक्तीसोबत राहिलो किंवा ह्या सहवासात राहिलो, यांच्यासोबत राहिलो. आफ्टर 10 इयर्स काय माझ्या आयुष्यात बदल घडलेत? फारसे काही नाही घडले. माझ्याकडे टू व्हीलर होती, त्याच्याऐवजी आता फोर व्हीलर आली. पण ह्या व्यक्तींमुळे किंवा या सहवासाने माझ्या आयुष्यात काय घडलं? नाही झालं. मी उलट माझीच कर्म करत राहिलो. इथे तुम्ही यूज झाला, वापर करून झाला. पण ज्यावेळेला तुम्ही, की मी इथे आलो तो एकदम सामान्य, पण ह्या सत्संग जो म्हणतो आपण त्याला, की सज्जनांच्या सहवासात आलो. कोणाचा सहवास ठेवायचा? ह्या सात्विक गुणांचा, कारण हे देवत्व असतं यांच्यामध्ये. तर अशा सज्जनांच्या जर तुम्ही सानिध्यात आलात, तर हे सज्जन काय करतात? तुमच्यामधले तमोगुण, रजोगुण यांना कमी करून तुमच्यामध्ये सत्वगुणांची वाढ करून देतात आणि तुमच्यामधलंच, तुमच्या स्वतःमध्येच असलेलं पोटेन्शियल जे आहे, ते तुम्हाला नव्याने दाखवून तुम्हाला स्वतःचीच एक नवी ओळख करून देतात. त्याला गुरु म्हणायचं असतं. त्यामुळे आपण कोणाच्या पाठीमागे धावतो आहे, कोणीतरी एक्स व्यक्ती मला सांगतोय म्हणून मी सेवा करतोय, यापेक्षा त्या एक्स व्यक्तीला माझ्यातलं काय माहितीये, की मी कुठली सेवा करायला पाहिजे. हे बघा, जगामध्ये आपण म्हणतो आपल्या धर्मसंस्कारामध्ये 33 कोटी देव आहेत. या 33 कोटींच्या पलीकडे सुद्धा अनेक देवदेव आहेत. ख्रिश्चनांमध्ये आहेत, मुसलमानांमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये आहेत.
त्यामुळे आपण आता रोज वेगवेगळे स्तोत्र म्हणतोय. त्याच्यात प्रत्येक स्तोत्राचा भावार्थ काय आहे? तुमचे जे काही सगळे प्रश्न आहेत, ते प्रश्न या स्तोत्राने दूर होणार. म्हणजे एन नंबर ऑफ गोष्टी आहेत ज्याच्याने तुमची दुःख दूर होऊ शकतात. श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणल्याने होणार आहे. तो दत्त महाराजांचा मंत्र म्हणल्याने होणार आहे. आणखी गायत्री मंत्र म्हणल्याने होणार आहे. गणपती, आता बरेच जण गणपतीवरती श्रद्धा ठेवणारी असतात लोक. ते बिचारे गणपतीचा चतुर्थी उपवास करतात, गणपतीची सेवा करतात. त्यांचीही कामं होतात. त्यांचं आयुष्य व्यवस्थित चाललेलं असतं. कोणी देवीला बसतं, त्याचंही काम होतं. कोणी साईबाबांना बसतं, त्याचंही काम होतं. प्रत्येकाची कामं तर सगळ्यांचीच होतात. कारण तो जो ज्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचं काम होतच राहतं. त्याच्यामध्ये नो डाऊट्स. पण तुम्हाला कुठली गोष्ट परफेक्ट बसणार आहे, ज्याच्यातनं तुम्ही डेव्हलप होणार आहे आणि म्हणजे हिरा आपण सगळेच आहोत, कारण आपल्याला सगळ्यांनाच परमेश्वराने जन्माला घातलेलं आहे. पण तुमच्यातल्या हिरेपणाची ओळख होऊन त्याला पैलू पाडून जो तुम्हाला तुमची किंमत वाढवतो जगामध्ये, त्याला गुरु म्हणायचं. आणि अशा लोकांच्या सहवासात जर तुम्ही राहिलात, तर इतक्या त्वरित तुमचं लाईफ चेंज होत राहतं, की तुम्हालाही कळत नाही, की अरे माझ्या आयुष्यात किती बदल झालाय. आणि ज्यावेळेला हा सहवास जातो, ह्या सात्विक गुणांचा सहवास जातो आणि रजो आणि तमोगुणांची वाढ होते, त्यावेळेला आपण पुन्हा त्या लो एनर्जी मध्ये येतो. आयुष्यामध्ये या संपूर्ण विश्वामध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे एनर्जी, ऊर्जा, शक्ती. म्हणून आपण देवीची सेवा का करायला सांगतो, की शिव आणि शक्ती हे एकच आहेत. अर्धनारी नटेश्वर का म्हणलंय? शिव म्हणजे ज्ञान आहे, शक्ती म्हणजे ताकद आहे, ऊर्जा आहे. विदाऊट एनर्जी तुम्ही कुठलीच गोष्ट करू शकत नाही आणि विदाऊट नॉलेज त्या शक्तीचा उपयोग पण करता येऊ शकत नाही. ते तुमच्या हातात तलवार दिली, पण तलवार चालवायची कशी हेच जर सांगितली नाही, तर तुम्ही युद्ध काय करणार? त्या नुसती शक्ती असून उपयोग नाही. त्या शक्तीला ज्ञानाचीही जोड असणं अपेक्षित आहे. आणि म्हणून शिव आणि शक्ती हे जे स्वरूप आहे, हे स्वरूप यासाठी आहे. शिव ज्ञान आहे, तर शक्ती ही ऊर्जा आहे. मग हे माझ्यातलं शिवशक्ती रूप जे आहे, ते जागवून मलाच नव्याने ओळख परिचय करून देणारा तो असतो सत्संग. कुठेही गर्दीत गेला म्हणजे सत्संग होत नाही. कोणाच्याही फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही राहिला म्हणजे सत्संग होत नाही. कुठल्याही सेवेकरांच्या गर्दीत, त्या टीममध्ये, त्या ग्रुपमध्ये, अजून काय WhatsApp ग्रुपवरती, अजून कुठल्याही ग्रुपवरती एन नंबर ऑफ गोष्टी आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रायोरिटीज असतात. आपलं एंड ऑफ द डे, दिवसाच्या शेवटी म्हणा, आयुष्याच्या शेवटी उद्दिष्ट काय आहे? मनुष्य देह का आहे? जसं महाराज म्हणले, की कोणी लवकर मरणार आहे, कोणी उशिरा मरणार आहे. ज्याचं जसं ज्यांनी कमवलंय त्याच्यानुसार ते होणार आहे. आपल्याला माहित नाही आपला बॅलन्स किती आहे. मागे मागच्या अध्यायात महाराजांनी सांगितलं, रोज आपला बॅलन्स कमी कमी होत जातो. आणि आपण काही यमराजाचे रिलेटिव्ह पण नाही, की तो बॅलन्स वाढत जाणार आहे किंवा स्टॉप होणार आहे. काहीच करता येणार. सो बॅलन्स कमी होणं हे स्वाभाविक आहे. मग कमी होणाऱ्या बॅलन्समध्ये माझ्याकडे जेवढी काही वेळ असेल, तेवढ्या वेळात मी स्वतःला काय डेव्हलप. कारण जाताना शेवटी महाराजांनी काय सांगितलंय, आपुले आपुले भोगावे लागते. इथं कोणी शेअरिंग येत नाही. ज्या आणि हे अध्यात्मातलं गूढ आहे. जर एखाद्या माणसाने उदाहरणादाखल 10 लोकांना चुकीचं मार्गदर्शन केलं आणि त्यांचा उद्धार न करता त्यांना म्हणजे त्यांच्या काय म्हणूया आपण त्यांना, त्यांची ग्रो नाही होऊन दिली, तर हा जो सांगणारा व्यक्ती आहे, ह्या सांगणाऱ्या व्यक्तीला पहिली शिक्षा होते. आणि देवाची शिक्षा म्हणजे हजारो वर्षांची असते, शतकानु वर्षांची असते. कल्पनाच नाही करू शकत, की तू चुकीचं यांना गाईड केलं म्हणून. त्याला पहिली शिक्षा मिळते आणि ह्या शिक्षेतून मग जेव्हा त्यांनी जर काही सत्कर्म केलं असेल, तर त्याला पुन्हा मनुष्य देह दिला जातो. आणि त्याची शिक्षा ज्यावेळेला संपेल, त्यावेळेला त्याचे जे 10 फॉलोअर्स असतात, त्या 10 फॉलोअर्सची शिक्षा त्यांना तेव्हा मिळायला सुरुवात आहे. तोपर्यंत हे वेटिंग रूममध्ये असतं. आमचा नंबर कधी येतोय? परमेश्वर अतिशय निष्ठुर आहे. परमेश्वर इन द सेन्स सिस्टम. परमेश्वर नाही. सिस्टम जी आहे ही अतिशय निष्ठुर आहे, जे आपण 12व्या अध्यायात महाराजांनी आपल्याला सांगितले. यम हा कोणावरती कृपा-विपा करायला येत नाही. तो त्याचे रूल्स जे आहे ते फॉलो करतो. त्यामुळे मृत्यूनंतर हा देह सोडल्यानंतर काय घेऊन जाणार आहोत आपण? ना आपले नातेवाईक घेऊन जाणार आहोत, ना आपले मित्रमंडळी घेऊन जाणार, ना एखादा सेवेकरी जो मला खूप प्रिय आहे, तो आपण घेऊन जाऊ शकतो. कोणालाही घेऊन जाऊ शकत नाही. सरते शेवटी घेऊन जाणार आहोत ते आपली फक्त कर्म. मग जो मला दुष्कर्मांपासून सत्कर्मापर्यंत घेऊन जातो, माझ्याकडनं चांगल्या गोष्टी घडवून माझ्यातला सात्विक गुण वाढवतो, त्याच्या सहवासात मी जास्ती राहायला पाहिजे, तर मला ती गोष्ट. आणि हा सहवास जो असतो तो सद्गुरूंचा असतो. आणि म्हणून सद्गुरूंचं सानिध्य का असावं यासाठी असतं. कारण ते तुमच्यातलंच जे खोटेपणा आहेत तो तुम्हाला दाखवून तुम्हाला खऱ्या ज्ञानाकडे घेऊन जातात. म्हणून सद्गुरूंचे चरण हे आधी धरावे ते पाय आधी आधी, असं संत तुकाराम महाराज जे म्हणले.
सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. हे सद्गुरू वाचून कोणीही दुसरं करू शकत नाही, म्हणून त्यांचे चरण तुम्ही पहिले धरावे. कोणाला सद्गुरू करायचं हा तुमचा प्रश्नच नाही. गुरु तुम्हाला शोधत येतो. तुम्ही गुरुच्या शोधात धावायचं नाही. गुरु बरोबर यथावकाश तुम्हाला ती बुद्धी देतो आणि तो तुमच्यापर्यंत त्याला घेऊन येतो त्याच्यापर्यंत. आपण शिष्य म्हणून कसं वागावं ह्याकडे आपण जास्ती फोकस, आणि म्हणून परमपूज्य गुरुमाऊलींचं हितगुज असेल, सद्गुरू दादासाहेबांचं हितगुज असेल, ह्याच्यातनं आपण हे शिकण्याच्या गोष्टी आहेत. बाकी फापट पसारा हा चालूच राहणार आहे आयुष्यामधला. हा कधीच थांबणारातला नाही. गुरूंच्या सानिध्यात जे शिकायला मिळालं आणि जर गुरूंच्या सानिध्यात राहून आपल्याकडनं दुष्कर्म होत असतील, समजून घ्यायचं ह्याच्यानंतरच्या उभ्या येणाऱ्या जे काही जन्म मिळतील, प्रचंड हाल आपले निश्चित आहेत. गुरूंच्या सानिध्यात राहून आपण दुष्कर्म करत आलो. ह्या गोष्टी आहेत, फार डिटेल याच्यावरती बोलायला नको. पण अशा प्रकारे हा सेल्फ बिलीफ जो आहे, आत्मविश्वास जो आहे, तो अशक्य गोष्टी शक्य करायला भाग पाडतो. सिस्टीमला चेंज करायला लावू शकतो, इतकी ताकद ह्या आत्मविश्वासामध्ये आहे. त्यामुळे परिस्थिती काय आहे याच्यापेक्षा तुमचा विश्वास कशावरती आहे, ह्या गोष्टींवरती डिपेंड सगळ्या गोष्टी करतात. त्यामुळे हा अध्याय खूप महत्वाचा आहे स्वतःसाठी सुद्धा आणि आपलं लाईफ चेंज करण्यासाठी सुद्धा. त्यामुळे वेळोवेळी या अध्यायांचं चिंतन करून की कशी एखादी गोष्ट बदलते आयुष्यामध्ये, त्याच्या मागची प्रोसेस काय आहे ती समजून घ्या. अदरवाईज फक्त जर वरचे रिझल्ट पाहत बसलो तर आपण कधीच तिथपर्यंत पोहोचू नाही शकत. आपण फक्त वाह करू शकतो, वाह काय लिहिलंय महाराजांची. पण ती लीला आपल्या आयुष्यात घडवता आली तर आपण महाराजांची झालो म्हणून समजायचं. अदरवाईज काय अनुभवची जागती ते गुरुपरीचे अभिलाषे. किती छान आहे ना. इकडे मी एवढी बडबड करतो आणि इकडे असो, अशा गोष्टी आहेत. म्हणून हे अध्याय जे आहेत हे आत्मचिंतनाचे अध्याय आहेत, स्वतःचं लाईफ बदलण्यासाठीचे हे अध्याय आहेत. आणि म्हणून त्याचं वेळोवेळी चिंतन करावं. वेळोवेळी त्याची पारायण जी आहेत ती अंतर्मनातून व्हायला अपेक्षित आहे. नुसते शाब्दिक पारायणांनी फलश्रुती जी आहे ती केवळ भौतिक फलश्रुती लाभते. आणि म्हणून हे गुरुचरित्र हा वेदतुल्य ग्रंथ आहे आणि ह्या वेदतुल्य ग्रंथाचं पठण होणं, त्याचं चिंतन होणं हे आयुष्यामध्ये खूप महत्वाचं आहे. असो, अशा प्रकारे या ठिकाणी आपला अध्याय क्रमांक 21 जो आहे तो पूर्ण झाला. गेले 2-3 अध्यायापासून आपण बघतोय औदुंबर महात्म्य जे आहे ते आपल्याला या अध्यायांच्या माध्यमातून, 3 अध्यायांच्या माध्यमातून सांगण्यात आलं. आणि आपण औदुंबर प्रदक्षिणा ही वेळोवेळी घेतो. त्यामुळे आज आपण कुठलीही स्तोत्र न घेता हे संत एकनाथ महाराजांनी लिहिलेली जी प्रदक्षिणा आहे, ही प्रदक्षिणा पुन्हा तीच आहे, आत्मज्ञानाची आहे, सद्गुरूंच्या कृपेची आहे. कसे कृपा करतात, आपली प्रोसेस काय असावी, असा तो सगळा भाग आहे. अनुभवाचे जाणतीचे गुरुपतीचे रहिवासी, की ज्यांनी ह्या म्हणजे गुरूंच्या चरणाची लीन झालेली आहेत, त्यांना हे माहिती आहे अनुभव काय असतात. अनुभव मीन्स एक्सपिरियन्स, सेल्फ एक्सपिरियन्स, याला अनुभव असं म्हणतात किंवा अनुभूती हा जो भाग आहे. सेल्फ रिअलायझेशन म्हणजे अनुभूती आहे, आत्मानुभूती. तर ही आत्मानुभूती जी आहे ती फक्त सद्गुरूंच्या चरणाशी लीन झालेले जे भक्त आहेत त्यांनी तेच सांगू शकतात. प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला, श्रीरंगात म्हणजे विठ्ठल पुढे उभा राहिला. अशा प्रकारे फार सुंदर पद्धतीने हे रचलेलं आहे. भावपूर्ण म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर तो परमेश्वर उभा राहतो. आणि दत्त महाराज हे स्मर्तृगामी आहेत. तुम्ही प्रेमाने अथवा रागाने कुठल्याही प्रकारे महाराजांना जरी हाक मारली तरी महाराज तत्क्षणी धावून येतात, अशी महाराजांची ख्याती आहे. आपण ही औदुंबर प्रदक्षिणा जी आहे ती आपण म्हणण्याचं आज करूया. ते सगळ्यांना ही प्रदक्षिणा माहिती असेल, म्हणत असतील, पण तरी माईक म्यूट ठेवून म्हणा, म्हणजे कोरस मध्ये कोणाला कळणार नाही. किंवा कोणी इंटरेस्टेड असेल हे म्हणण्यासाठी तरी म्हणायला काही हरकत नाही. फक्त आपला माईक अनम्यूट करून सांगा की मी छान म्हणू शकते म्हणून. अदरवाईज आपण म्हणायला सुरुवात करूया. अवलंबरा प्रदक्षिणा ज्यांच्याकडे नसेल नित्यसेवा वगैरे आपल्या ग्रुपवरती पाठवलेला आहे. सुरुवात करूया आपण. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाचे. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. पदोपदी अपार झाल्या पुण्यांच्या राशी, पदोपदी अपार झाल्या पुण्यांच्या राशी.
सर्व ही तीर्थे घडली आम्हा आदि करुणी काशी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाचे. मृदंग टाळ घोष भक्त भावार्थे गाती. मृदुंग टाळ घोष भक्त भावार्थे गाती. नाम संकीर्तने नित्यानंदे नाचती. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. कोटी ब्रह्म हत्या हरिती करिता दंडवत. कोटी ब्रह्म हत्या हरिती करिता दंडवत. लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. गुरुभजनाचा महिमा न कळे अगमा निगमासी. गुरुभजनाचा महिमा न कळे अगमा निगमासी. अनुभवाचे जाणतीचे गुरुपदीचे रहिवासी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला. प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला. श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 21 या ठिकाणी संपन्न झाला. श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधारक संवादे बाल संजीवनम नाम एकविंशोऽध्यायः. अवधूत चिंतन श्री